ठाण्याच्या मुंब्रा परिसरामध्ये मराठी माणसाला चीड आणणारा प्रकार घडलेला आहे। कारण मराठीचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणाला गैर मराठी जमावाकडून घेराव घालत असल्याचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय। मराठी तरुणाला हिंदीत माफी मागायला लावत गैर जमावाकडून गैर मराठी जमावाकडून तरुणाला धमकी देण्यात आलेली आहे। गैर मराठी जमावाच्या कृत्यामुळे मराठी जनांकडून आता तीव्र संताप व्यक्त होतोय। बोलो बोलो इधर बोलो इधर इधर मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो बस। क्या गलती हुई थी? गलती क्या हुई थी? कुछ भी गलती हो गई मुझे माफ कर दो। लोगों को मराठी बोलने पे मजबूर किया। मराठी नहीं आती तो मैंने आपको बोला बंद करूंगा। मैंने ये सब बोला। गलती क्या हुई वो बता भाई। उससे बात कर लो। ओ नासिर भाई क्या गलती किया था इसने? मैं नहीं बोलता, ठीक है? तू ही बोल। बीच में कोई बोलेगा नहीं। कोई नहीं बोलेगा। गर्दन चिल्लाएगा तो कुछ अरे बोल ना भाई, तू रिकॉर्ड हो रहा है, बोल। उसको मैं मराठी में पूछा ये कितने का, उसने बोला इतने इतने का। मैं बोला 10 रुपये ज्यादा हो रहा है 50। मी मराठीमध्ये बोललो 50 रुपये घे। त्यांचे 2 मित्र होते जेवायला बसलेले, त्यांना पण बोललो 50 रुपये घे। तो बोलतो मला मराठी येत नाही। मराठी येत नाही तर कशाला? एवढं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्रामध्ये? मराठी में वही बताया। आम्ही बोललो महाराष्ट्रामध्ये राहतो तर कशाला मराठी येत नाही तर तुला? आधा घंटे में बहन तो पूरा मुंगरा बंद या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनीष, ठाणे ज्या ठिकाणी अर्थात खरं तर काल राज ठाकरे यांचं जर आपण ट्विट पाहिलं असेल तर राज ठाकरेंनी नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना जो काही सध्या मराठी समुदायाचा किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा महाराष्ट्रात उपस्थित होतोय तो मुद्दा आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला होता। या ट्विटला 48 तासही होत नाही तोच ठाण्यात हा प्रकार संतापजनक प्रकार। नक्कीच काल फळ विक्रेता कडे ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस तो त्याला मराठीत बोल असं तो फळ विक्रेत्याला सांगत होता आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये हा वाद सुरू झाला। मराठी येत नसल्यामुळे हा वाद खरा सुरू झाला। ज्यावेळेस जो तरुण आहे तो त्याला त्याच्याकडून फळं घेत असताना हे किती रुपयाला आहे म्हणून, तर तो हिंदीमधून त्याला उत्तर देत होता आणि त्यामुळेच तो बोला की मी मराठीत बोलतो तर तू मला मराठीत का सांगत नाही, आणि त्यामुळे हा वाद त्या ठिकाणी सुरू झाला। अगदी, पण मनीष आपण ही दृश्य पाहतोय हा वादच केवळ सुरू झालेला नाहीये, शाब्दिक वाद तर या ठिकाणी रंगतोच आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं या मराठी मुलाच्या मागे असलेल्या अमराठी मुलानं त्या ठिकाणी मराठी मुलाचं असं तोंडही वाकडं केल्याचं दृश्यातून पाहायला मिळतंय। म्हणजे स्पर्श करण्यात आलेला आहे त्याला या ठिकाणी कुठंतरी अंगावर जात या सगळ्याचा जाब विचारण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी घडणं हे अतिशय संतापजनक कृत्य म्हणायला हवं। नक्कीच, कारण की ज्या वेळेस हा तरुण त्या ठिकाणी होता त्यावेळेस तो फळ घेण्यासाठी ज्यावेळेस त्या फळ विक्रेत्याला बोलत असताना तिथे आजूबाजूला असलेले जे काही इतर फळ विक्रेते होते त्यांनी सगळ्यांनी हा वाद ऐकला आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारे त्या तरुणाकडून माफी मागण्यासाठी त्याला प्रवृत्त देखील करण्याचं आपल्याला त्या व्हिडिओमधून दिसतंय। आणि त्यावेळेस त्या तरुणांनी त्या ठिकाणी वातावरण ज्यावेळेस चिघळते असं दिसत असताना त्या तरुणांनी त्या ठिकाणी माफी देखील मागितली, पण ती माफी मागताना देखील तो तरुण सांगत होता की मी माफी मराठीत मागतोय तर तुम्ही सुद्धा माझ्याशी मराठीत बोला, असं जो तरुण आहे जो ज्या फळ विक्रेत्याशी बोलत असताना त्याने स्पष्टपणे म्हणाला की मी माफी देखील मागायला तयार आहे पण माझ्याशी मराठीत बोला। आणि असं करत असताना त्या ठिकाणी जो जमाव आहे तो जमाव मोठ्या प्रमाणात त्या तरुणाशी मुद्दा लक्षात येतोय। मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.